कारण सध्या माझा मुक्काम पोस्ट स्मशान आहे आणि ती गावातून डबा घेऊन मला बापाला खायला घालायला येते. सो बरेचदा फक्त मी आणि मुलगी एवढेच सीन असतात. मी त्यांना बाबाच म्हणते, म्हणजे इन जनरल पण मी त्यांना बाबाच हाक मारते आणि त्यांनाही आवडतं. मला असं वाटतं की सर मला वाटत नाही की तुम्हाला कोणी ओळखत असेल आता. ओळखू नये हीच इच्छा आहे. हिनेही मला ओळखलं नव्हतं सुरुवातीला. प्रचंड भीती होती, माझ्या घरच्यांना प्रचंड भीती होती, कारण ऑब्व्हियसली खूप नाजूक अवयव असतो. 12 तास ते कॅरी करायचं असतं. नमस्कार, कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. झी मराठी वाहिनी एक नवी मालिका आपल्या भेटीला घेऊन येत आहे, तुला जपणार आहे. आणि माझ्यासोबत आहे बाप लेकीची जोडी मनोज सर आणि महिमा. खूप खूप स्वागत आहे तुम्हा दोघांचं. आणि मी मगासपासून पाहते ना, खरं तर तुला जपणार आहे मला इथेच दिसतंय. खरं खरं जपताय असं वाटतंय लेकीला. बॉन्डिंग आमचं चांगलं झालंय डे 1 पासून. हो ना. जेव्हा कॅरेक्टरचं सुरुवातीला इंट्रोडक्शन झालं, नरेशन झालं, वाचन झालं, लुक ट्रायल्स होत्या, काही ना काही निमित्तानं आम्ही भेटत होतो. आणि ते काहीचं ठरवून होत नाही, ते आपल्याला कळतं की आपल्यासारखा आहे माणूस. त्यामुळे ते छान झालं आहे बॉन्डिंग. एक कलावंतांचा ग्रुप म्हणून सगळेच एकमेकांशी छान वागत असले तरी काही आपले खास असतात बडीज, तसं ते होत जातं. आणि ते असेल तर ते कामामध्ये येतं तुमच्या. बरोबर आहे, ते ऑनस्क्रीन दिसायला पण आपल्याला मदत होते. आणि बाबा आणि मुलीचं हे जे कनेक्शन आहे ते दाखवणं तेवढंच गरजेचं होतं. आणि मला असं वाटतं की ते छान प्रकारे दिसतंय, कारण सीन करताना पण आम्हाला तो फील येतो की बाबांना, कारण बाबा कसेही वागले तरी मला बहुतेकदा आमचे दोघांचे सीन असतात. कारण सध्या माझा मुक्काम पोस्ट स्मशान आहे आणि ती गावातून डबा घेऊन मला बापाला खायला घालायला येते. सो बरेचदा फक्त मी आणि मुलगी एवढेच सीन असतात आणि ते करायला खूप मजा येते. कारण बॅकड्रॉप वेगळा असतो, स्मशान असतं, लाकडं असतात, राख असते, वारा असतो, जंगल असतं आणि आम्ही दोघं असतो. सो ते नेहमीच्या सीनपेक्षा व्हिज्युअली पण स्टनिंग होतात. त्याचा कॉन्टेंट पण वेगळा आहे, कॅरेक्टर्स वेगळी आहेत, मजा येते करायला. आणि जसं आपण बघितलं की ते काय म्हणतात ते कोणालाच काहीच कळत नसतं. जसं लहान मुलं असताना आई बाबा तर्क लावून मुलांना समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात, तसंच मी काहीसं बाबांना आणि बाबांचे शब्द समजून घेण्याचा प्रयत्न करत असते की त्यांना नक्की काय म्हणायचं आहे. असंबद्ध असं ते कॅरेक्टर बोलत असतं. काय म्हणायचं आहे त्याला ते ना मुलीला कळतं ना गावातल्या कोणाला कळतं, कोणालाच कळत नाही आहे. ते कळूच द्यायचं नाही आहे एवढ्यात. त्यामुळे तीच उत्सुकता प्रेक्षकांची राहिली पाहिजे, काय बोलतोय हा, कशाबद्दल बोलतोय, काय घडणार आहे. अतर्क्य गोष्टी काही त्याच्या आयुष्यात घडून गेलेल्या आहेत, त्याच्या कुटुंबाच्या बाबतीत घडून गेलेल्या आहेत आणि पुढे घडणार आहेत. तर त्याचं एक क्यूज आहेत हे, आणि चाणक्य प्रेक्षकांना गेस करत राहता येईल की काय आहे. बरोबर आहे. नक्कीच नक्कीच. आणि काय म्हणू आपण, तुमचं जे बॉन्डिंग त्याबद्दलच मी पुन्हा एक प्रश्न विचारते की ऑनस्क्रीन बाबा म्हणते पण ऑफस्क्रीन सुद्धा तू बाबाच म्हणतेस त्यांना. मी त्यांना बाबाच म्हणते, म्हणजे इन जनरल पण मी त्यांना बाबाच हाक मारते आणि त्यांनाही आवडतं. काय असते ती प्रोसेस असते आणि त्या प्रोसेसमध्ये तुम्ही नुसतं सीन सुरू झाला आणि परफॉर्म केलं, सीन संपला असं होत नाही. डेली सोप करताना खूप काळ तुम्ही एकत्र असता, 12 तास सेटवर असता, महिन्याचे 15-20 दिवस 25 दिवस एकत्र असता. सो एक ते फॅमिली रिलेशनसारखंच निर्माण होतं आणि ते चांगलं असतं कामाला. अनलेस अँड अंटिल ते काम हॅम्पर करत नाही तोपर्यंत नक्कीच चांगलं असतं. आणि आपल्याकडे मराठी टेलिव्हिजन हे मला बरेचदा आपल्या मराठी थिएटरचं एक्सटेन्शन असलेलं कल्चर वाटतं. मराठी थिएटरमध्ये खूप लोक अनेक वर्षांपासून काम करतात, ते असे एक टीम असल्यासारखे काम करतात. नाटकाचे दौरे असतात, तालमी असतात, त्या निमित्ताने खूप लोक एकत्र राहतात. मग मामा, मावशी, आत्या, काकू, दादा ही नावं दिली जातात आणि ती रिलेशन्स निर्माण होतात. त्यामुळे एकमेकांची काळजी घेतली जाते आणि ते गरजेचं असतं, कारण हे एक एक्सटेंडेड फॅमिली आहे असं मला वाटतं. आम्ही आमच्या कुटुंबापासून खूप काळ लांब राहत असतो. नाटकाचे दौरे असतील, आउटडोअर शूटिंग्ज असतील. सो ते छान आहे बॉन्डिंग. जोपर्यंत ते तुमच्या कामाला मदत करते तोपर्यंत चांगली गोष्ट आहे. नक्कीच. आणि मला असं वाटतं की सर मला वाटत नाही की तुम्हाला कोणी ओळखत असेल आता. ओळखू नये हीच इच्छा आहे. हिनेही मला ओळखलं नव्हतं सुरुवातीला. तिला माहिती होतं मनोज कोलटकर हा रोल करतायत, पण मी मेकअप करून बाहेर आल्यावर तिने काही मला ओळख दाखवली नाही. पहिली भेटच अशी झाली की ते त्यांच्या कॅरेक्टरमध्ये होते. सेटवरच्या प्रोडक्शनच्या स्पॉट दादानेही पहिल्या दिवशी मला चहा दिला नव्हता. त्याला वाटलं हा चुकून घुसलाय कोणीतरी वेडा. तीच गंमत आहे या लुकची. हा बाबा थोडासा वेडा आहे, पण सर तुम्ही झी मराठीवर होणारसून मी यामध्ये बाबा म्हणून प्रेक्षकांना वेड लावलं होतं असं म्हणायला हरकत नाही. तीही बापलेकीची जोडी प्रेक्षकांना कमाल आवडली होती. पुन्हा एकदा झी मराठीवर बाबा साकारतायत, काही आठवणी जाग्या होत आहेत?
हो, झी बरोबरचा हा घनिष्ठ स्नेह आहे. त्या मालिकेला आता 12-13 वर्ष झाली असतील, 12 वर्ष झाली आणि ती पात्र अजूनही ठसठशीतपणे लोकांच्या स्मरणात आहेत. कोरोनामध्ये ती सिरियल परत चालवली गेली, लोकांनी परत एन्जॉय केली आणि त्या सिरियलमधल्या कॅरेक्टरच्या नावाने लोक अजून आम्हाला ओळखतात, हाक मारतात. तर तो आनंद असतोच आणि असा आपला आवडीचा कलावंत प्रेक्षकांना परत वेगळ्या भूमिकेत बघायला आवडतो. त्यामुळे प्रेक्षक ही भूमिका स्वीकारतील अशी खात्री आहे मला. तू काय सांगशील, ही भूमिका तुझ्याकडे कशी आली? जी काही प्रोसेस असते, ऑडिशन्स देणं आणि त्याच्यानंतर प्रायमरी बेसवरती जेव्हा सिलेक्शन केलं जातं तेव्हा प्रत्येकजण हेच बघत असतं चॅनलमधनं किंवा प्रोडक्शनमधनं की ही कॅरेक्टरच्या कितपत जवळ जाते किंवा मीरा म्हणून ही कितपत योग्य दिसेल किंवा दिसू शकते. सो हाच प्रवास सुरू होता. ह्याला बराच काळ गेला. ऑडिशन झाल्यानंतर एक 2-4 महिने 4-5 महिने या प्रोसेससाठी लागतात. सिलेक्शन झाल्यानंतर पण त्याच्यावरती काम केलं गेलं. मीरा कॅरेक्टरसाठी तिला डान्स येणं गरजेचं होतं, तिला स्विमिंग येणं गरजेचं होतं. बाकी अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या ती खूप चंचल आहे. तिचं बिहेवियर खूपच असं मदत करणारं, स्माइलिंग आणि सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहणारं आहे. सो हे तर मी इन जनरल पण आहे, पण जे बाकीच्या ज्या गोष्टी होत्या की जे स्विमिंग येणं, सायकल चालवणं, मला सायकल येतच होती पण एक असतं ना की त्याच्यामध्ये दाखवावं लागतं ना आपल्याला की आपण हे रोज करतो, ते रुटीनवाला भाग वाटला पाहिजे किंवा मग उलट्या पायऱ्या चढत जाणं मंदिराच्या, हा पण एक टास्कच होता माझ्यासाठी. त्याच्यासाठी मी जाऊन तिथे मंदिरात प्रॅक्टिस केली. कळशी घेऊन उलट चालत जाणं, देवीला मी बघत नाही त्यामुळे डोळ्यावरती पट्टी बांधून सगळं वावर करणं, ह्या मीरा कॅरेक्टर म्हणून असलेल्या ह्या ज्या काही लेन्स हे तर राहिलंच. कॅरेक्टरसाठी डिमांड होती की माझे डोळे थोडेसे हेझल आहेत, त्यामुळे ब्राउनिश हेझेल ह्याच्या कॅटेगरीमध्ये जातात. सो मीरा या कॅरेक्टरची डिमांड अशी होती की त्यांना ब्लॅक आईज हवे होते. सो या अगोदर मी कधीच लेन्स लावले नव्हते आणि त्यामुळे मला प्रचंड भीती होती, माझ्या घरच्यांना प्रचंड भीती होती कारण ऑब्व्हियसली खूप नाजूक अवयव असतो, 12 तास ते कॅरी करायचं असतं ना, नाजूक अवयव असतो आणि मग असं आपल्याला थोडंसं वाटतं की आपण करू शकतो का, आणि त्याच्यात मी कधी ते ट्राय केलं नव्हतं त्यामुळे मला तो अनुभवच नव्हता. सो त्याच्यावरती विचार केला गेला. त्याच्यानंतर लेन्स ट्राय केले गेले, ते फिट बसले नाही, त्याच्यामध्ये खूप कॉम्प्लिकेशन्स आले. मग ते होऊन सगळं प्रोसेस होऊन ते फायनल लुक होईपर्यंतचा हा प्रवास होता खरं तर. सो मीरा कॅरेक्टरसाठी मी लेन्सेस लावते 12 तास त्याच्यामध्ये शूट करणं. त्याच्यात आमचे सीन्स असे असतात की सतत आउटडोअर शूट असतं, फ्लेम असतं तिथे, म्हणजे पंखे असतात, धूळ उडत असते, वादळ असतं, वावटळ असते, त्या सगळ्यात ते सांभाळणं खूप, आणि ते सांभाळून अभिनय करणं. हो, आणि मी घरात सगळी कामात मीच करत असते किंवा मी गावाकडची प्रॉपर जी सगळी कामं करणारी मुलगी जी चुलीजवळ सतत असते. सो अशामध्ये लेन्स लावल्यानंतर काही रेस्ट्रिक्शन्स दिले जातात आपल्याला. सो हे सगळं बाळगून काम करणं थोडंसं डिफिकल्ट होतं आणि तो डिसिजन घ्यायला पण मला थोडासा वेळ लागला. पण आता फायनली सगळं छान प्रकारे झालेलं आहे आणि फायनली मी तुम्हाला मीरा या लुकमध्ये दिसते. नक्कीच, आणि आम्ही मीरा आणि शिवनाथला पाहण्यासाठी खूप उत्सुक आहोत. ही बाप लेकीची जोडी पाहण्यासाठी उत्सुक आहोत. पण जाता जाता मला वाटतं आपलं मालिकेचं टायटल सॉन्ग तुम्ही थोडं गुणगुणलात तर छान वाटेल. ती खूप अशी लोकांच्या मनात रुंजी घालणार आहे ती ट्यून. खरंय, आणि आम्ही सिंगर नाही पण आम्ही तरी प्रयत्न केला आपला. नक्कीच, तर मला वाटतं आम्ही येऊ पुन्हा सेटवर. आता तर मालिका सुरू होते. मोस्ट वेलकम. या, थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. 17 फेब्रुवारी पासून सोमवार ते शनिवार रात्री 10 वाजता फक्त 10:30 वाजता फक्त झी मराठीवर तुला जपणार आहे. अवश्य बघा. थँक्यू सो मच.